नमस्कार मित्रमैत्रिणींनो, राज्य कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या विविध रजा कालावधीमध्ये या प्रमाणात मिळते वेतन जाणून घेऊया सविस्तर नियमावली। तर मी आहे तुमचा दोस्त आणि या चॅनलचा होस्ट मनोहर आणि आपण बघत आहात माझे यूट्यूब चॅनल एज्युकेशनल मनोहर। तर राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या रजा मिळत असतात, पण या रजा कालावधीमध्ये आपल्याला कोणत्या प्रमाणात वेतन मिळते याची एक सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी खास घेऊन आलोय। आणि त्याच्यामुळेच हा व्हिडिओ सुरू करण्याच्या पूर्वी हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व शासकीय कर्मचारी बंधू भगिनींना आपण शेअर करा। चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती आपण आता बघून घेऊया। राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांना अनेक प्रकारच्या रजा मिळत असतात। यामध्ये अर्जित, अर्धवेतनी, परिवर्तित, असाधारण, प्रसूती किंवा गर्भपात अशा प्रकारच्या रजा अनुदेय होत असतात। सदर रजा कालावधीमध्ये कर्मचाऱ्यास कोणत्या प्रमाणात वेतन अनुदेय होते या संदर्भातील सविस्तर रजा नियमावली आपण पुढील प्रमाणे पाहूया। सर्वात पहिली रजा आहे असाधारण रजा। तर असाधारण रजा कालावधीमध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यास कोणत्याही प्रकारचे वेतन अदा करण्यात येत नाहीत, परंतु त्यास स्थानिक पूरक भत्ता, घर भाडे भत्ता अनुदेय करण्यात येते। सदरची रजा ही अर्जित रजा शिल्लक नसल्याने घेतली जाते। त्यानंतर आहे अर्जित रजा। अर्जित रजा कालावधीमध्ये राज्य शासकीय कर्मचाऱ्यास अर्जित रजेवर जाण्याच्या लगतपूर्वी मिळणाऱ्या वेतनाच्या दरानेच वेतन अदा करण्यात येते, कारण अर्जित रजा ही कर्मचाऱ्यांच्या खाती प्रतिवर्षी साठवणूक करण्यात आलेली असते। त्यानंतरची रजा आहे अर्धवेतनी रजा। अर्धवेतनी वेतन अनर्जित रजा कालावधीमध्ये कर्मचारी रजेवर जाण्याच्या अगोदर जे वेतन मिळत होते त्या वेतनाच्या निम्म्या दराने वेतन आहरित करण्यात येते। रजा वेतन नियम 70(2) नुसार अर्धवेतन अदा करण्यात येत असते। सदरची रजा अर्जित रजा शिल्लक नसल्यास अदा करण्यात येते। त्यानंतरची रजा आहे परिवर्तित रजा। तर परिवर्तित रजा कालावधीमध्ये कर्मचारी रजेवर जाण्याच्या पूर्वी मिळणाऱ्या वेतना इतकेच वेतन रजा कालावधीमध्ये मिळते। रजा नियम 70(3) नुसार हे वेतन आहरित करण्यात येते। त्यानंतरची रजा आहे गर्भपात किंवा प्रसूती रजा। कायम सेवेत असणाऱ्या महिला कर्मचाऱ्यास सदरची रजा मिळत असते। सदर महिला कर्मचाऱ्याने प्रसूती किंवा गर्भपात कायदेशीर पद्धतीने रजा कालावधीमध्ये रजेवर जाण्याच्या अगोदर ज्या प्रमाणात वेतन मिळत होते त्याच प्रमाणात वेतन मिळत असते। तर अशा पद्धतीने ज्या रजा आपण घेत असतो त्या रजा कालावधीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने वेतन मिळत असते याबद्दलची एक सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी घेऊन आलो होतो। त्यामुळेच हा व्हिडिओ नक्की आपल्याला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करायला आपण विसरू नका। आणि हे चॅनल एज्युकेशनल मनोहर यावर आपण नवीन असाल तर हे चॅनल आपण सबस्क्राइब करायलाही विसरू नका। अशाच पद्धतीचे शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असलेले महत्त्वाचे व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर त्या व्हिडिओची प्लेलिस्ट या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इन्फॉर्मेशन एज्युकेशनल मनोहर या नावाने देण्यात आलेली आहे। त्यावर जाऊन आपण बाकीचेही आपल्या कामाचे व्हिडिओ पाहून घेऊ शकता। चला तर मी आपली आता रजा घेतो। सर्वांना माझा नमस्कार।